हॅलो नमस्कार फ्रेंड. तर आम्ही बघा आलो आहे आता गावावरून इकडे. तर बघा आल्या आल्या आम्ही रूम शिफ्ट केली माझ्या मिस्टरांनी. तर बघा त्यांनी कशी रूम केली, सगळी घाण सगळी भरलेली. अरे बापरे, एवढे डाग धब्बे होते बघू शकता तुम्ही. सगळी भिंत अशी काळी झालेली होती आणि असं मला तर बिलकुल करमलं नाही. मीच त्यांच्यावर ओरडली की कशाला अशी रूम केली म्हणून. तर बघा तुम्ही किती घाण आहे याची भीती पण. बघा इथं पण दरवाजाजवळ किती घाण भीत आहे. माणसाने राहावं तर कसं राहावं अशा घरामध्ये. कसं माणसाला छोटं का घर असो ना, छोटी का रूम असो, पण थोडीशी पॉश पाहिजे. तर बघा किती काळ्याडक भिंती होत्या. मग त्यांनी राग गेले आणि कलर घेऊन आले. तर बघा कलर मिक्स करत होते आणि आता तेच पेंटर झाले, तेच कलर लावून घेत होते. इकडे सगळा पसारा टाकलेला होता त्यांनी. बघा तुम्ही किती काळ्या भीती येतात आणि सगळं म्हणजे असं घाण दिसत होतं, एकदम घाण दिसत होतं. मग काय त्यांनी कलर आणला, स्वतःच्या हाताने मिक्स केला आणि स्वतःच्याच हाताने द्यायला सुरुवात करायची होती त्यांना. कारण मग कसं घराला असं कलर आणि पॉश दिसलं की छान पण वाटते, छोटं का असो पण असं चांगलं वाटते. मग त्यांनी कलर वगैरे मिक्स केला, पण त्यांच्याकडून पण थोडासा पचका झाला. तर कसा झाला नक्की सांगते तुम्हाला. तर इथं बघा मी इथं बसली होती बाबा, मला तर काही सुचत नव्हतं म्हणून मी खुर्ची टाकली आणि खुर्चीवरतीच बसून राहिली. तर बघा माझ्या डोक्याच्या वरती पण भीत किती काळी डक आणि एकदम घाण आहे. बघा मागं पण एवढी गंदी होती, एवढी घाण होती. तर मग माझ्या मिस्टरांनी केली बाबा कलर देण्याची सुरुवात. तर बघा हा ब्रश आणला त्यांनी आणि मस्त असे कलर देत होते. पण त्यांच्याकडून पण एक पचका झाला. ते म्हणसाल कसा, तर त्यांना कधी माहिती नव्हतं कलर कसा देतात आणि किती पाणी टाकतात म्हणून. बापा त्यांनी खूप मोठं पाणी मोकळं चाकळं ओतून दिलं तर कलरामध्ये. मग काय कलर झाला पातळ. मग तो कलर बसतच नव्हता. बघा तुम्ही, बसतच नव्हता ते याला भिंतीला. जसंच्या तसंच पहिल्यासारखं दिसत होतं, नुसतं वरून पोतरल्यासारखं दिसत होतं. मग काय झालं, मग गेले परत दुकानामध्ये आणि परत एक पुडी घेऊन आली, म्हणजे 2 पुड्या परत घेऊन आल्या कलरच्या आणि मिक्स केलं आणि नंतर मग कलर दिला त्यांनी. तेव्हा मग कुठं काय लागत होता कलर आणि तेव्हा छान वाटत होतं. मग नंतर ओलं असल्यामुळे हे दिसत होतं. नंतर मग कोरडं झालं तेव्हा म्हणले ते छान वाटते. आणि गावाकडून आल्या आल्या कसं माणसाला आराम पाहिजेत. मग काय खाण्यापिण्याची पण सोय नव्हती. मग गेले नाश्त्याला घेऊन आले इडली आणि हे वडा. तर मग बघा बाबा पाणी पण आम्ही विकतच आणलं, पाणी पण विकत आणून प्यायलो आणि नाश्ता पण केला. मग सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं. मग खूप भुका लागल्या होत्या, त्याच्यामुळं 2-2 हे बघा वडे आणि इडली आणली होती. एवढ्यावरच आज आम्हाला दिवस काढायचा. आणि पाण्याची बॉटल पियायचं पाणीसुद्धा विकत आणलं आम्ही. पाणीसुद्धा नव्हतं आम्हाला. तर बघा आम्ही पाणीसुद्धा विकत आणलं, 2 बॉटल विकत आणल्या. आणि हे इथं थोडीशी चटणी आणि हे घेतलं. तर इथं आम्ही नाश्ता करायलो. तर त्यांचा कलर देणं चालू होता, आम्हीच घेतला आहे नाश्ता करून. तर मग हे बघा कसं तरी आज आम्हाला एक दिवस काढायचा आहे. काय करता, दिवस आलं आहे अंगावरती तर काय करावं, दिवस कसे पण काढावंच लागतात. मग काय इथं मिस्टर सगळे कलर वगैरे देत होते आणि बघा इकडं देणं झालं कलर. पहिल्यापेक्षा छान वाटत होतं, सुकल्यावरती अजूनच छान वाटेल. तर मग त्यांनी काय हळूहळू सगळा कलर दिला. तर मग हे बघा कलर दिल्यावर नंतर मी सामाईन वगैरे लावलं. तर आता बघा किती मस्त दिसत होतं. तर तुम्ही बघू शकता पहिले किती भिंत काळ्या डक होत्या आणि आता किती छान वाटते. तर मस्त मी इकडं पसारा लावून घेतला आणि छान असं सगळं पसारा लावून घेतला. बघा आता किती छान वाटते ना. पहिले किती काळे डक होते, राहावंसं वाटत नव्हतं, करमतसुद्धा नव्हतं, एवढ्या काळ्या डक भीती होत्या. तर मग आता बघा किती छान वाटते. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर इथं बघा सगळं सामान लावून घेतलं मी. इथं पहिल्याच जास्त म्हणजे आपल्या बाबासाहेबाचा फोटो लावला. तर बघू शकता तुम्ही आता किती क्लिअर झालं आणि छान पण वाटत आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर टाटा बाय बाय.